झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वागताध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत वाद रंगलाय। मात्र दुसरीकडे चिपळूणमधल्या संमेलन स्थळाच्या दुरवस्थेकडे कुणाचंच लक्ष नसल्याचं दिसून येत आहे। ज्या ठिकाणी संमेलन होतंय ती इमारत म्हणजे खरोखरच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा, नक्की काय आहे वास्तव, या संदर्भातला हा रिपोर्ट। चिपळूणात होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे। संमेलनासाठी उद्घाटक शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, नाट्यकर्मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत। मात्र ज्या पवन तलाव मैदानावरती हे संमेलन होणार आहे त्या मैदानाच्या प्रवेशद्वारावर असणारं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तब्बल 7 वर्षांपासून बंद आहे आणि अजूनही त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही। रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव हेच सांस्कृतिक केंद्राच्या दुरवस्थेस जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। या शहराच्या या नगरपालिकेची बॉडी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं आघाडीच्या माध्यमातून आहे। महाराष्ट्रामध्ये सरकार हे देखील आघाडीच्या माध्यमातून आहे आणि पालकमंत्री जे आहेत ते पालकमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, परंतु पालकमंत्र्यांकडनं या नगरपालिकेला योग्य प्रकारचं सहकार्य मिळत नाही। जानेवारी 11, 12 व 13 हे 3 दिवस साहित्य संमेलन भरणार आहे। त्या साहित्य संमेलनाच्या वेळेला देशभरातून खूप मान्यवर व्यक्ती येणार आहेत। त्यांच्यासमोर हे चित्र जरा चांगलं दिसावं याच्यासाठी आमचं खूप प्रयत्न आहेत। एवढंच नाही तर सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्याही चोरीला गेलेल्या आहेत। छत कोसळण्याच्या स्थितीत आहे। तसंच सर्वत्र घाणीचं साम्राज्य असल्यामुळे हे सांस्कृतिक केंद्र आहे की कोंडवाडा असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। आता साहित्यिक सगळे चिपळूणमध्ये पदार्पण करणार, ह्याच तमाशा सगळ्या साहित्यिकांना दाखवणार का हे आमचं नाट्यगृह म्हणून। यासाठी शासनाला नगरपालिकेने वारंवार पत्र व्यवहार करून देखील शासन का दखल घेत नाही हे खरोखर आम्हाला ही गोष्ट दुःखाचीच वाटते। आता निदान साहित्य संमेलनाआधी तरी या सांस्कृतिक केंद्राची दुरुस्ती व्हावी अशी इच्छा चिपळूणवासीय व्यक्त करतायत। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।